नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपलं सर्वांचे स्वागत आहे। आज आपण फ्लावर वाटाणा बटाट्याची भाजी बनवणार आहोत। ही भाजी नावाप्रमाणेच अगदी बनवायला सोपी आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, कारण चवीला अगदी झकास आहे। तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करू। सर्वात आधी या ठिकाणी मी शेंगदाणे लो फ्लेमवरती परतून घेत आहे। शेंगदाणे परतून घेतल्यानंतर या ठिकाणी मी बटाटे, टमाटे, कांदे कट करून घेतलेले आहेत। फ्लावर आणि वाटाणे साफ करून घेतलेले आहेत। आता शेंगदाणे परतून झाल्यानंतर आपण त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। त्यांना थोडं कोमट झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि लाल तिखट घालायचे साधारणतः 2 चमचे आणि हळद घालायची साधारणतः 1 चमचा। सोबत जिरंसुद्धा घालायचं आहे आणि त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर या ठिकाणी मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे। तेलला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झालं की यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत। कांद्याला आपण व्यवस्थित तेलात परतून घेणार आहोत। या ठिकाणी आपली मसाला परतण्याची जी प्रोसेस आहे ती थोडी लांब चालणार आहे, पण आपण ती लो फ्लेमवरती अगदी व्यवस्थित करणार आहोत, कारण ही स्टेप खूपच महत्त्वाची आहे आपल्या मेन भाजीच्या टेस्टसाठी। आता या ठिकाणी बघा, कांदा आपण थोडासा गोल्डन कलरचा होऊ देणार आहोत। ओके, आता बघा कांद्याचा रंग बऱ्यापैकी चेंज झालेला आहे। तर आता यामध्ये मी मिक्सरमधून दळलेला मसाला घातलेला आहे, त्याला सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत, परतवून घेणार आहोत। आणि मैत्रिणींनो, ही भाजी तुम्ही टिफिनला, ट्रॅव्हलला किंवा लंचला सुद्धा बनवली तरी खूपच सोयीस्कर जाते बनवायला आणि जास्त वेळ घेत नाही। तर अशा प्रकारे आपण हा मसाला परतून घेत आहोत। आणि कमीत कमी भाजींमध्ये अगदी टेस्टी आणि एकदम सुपर्ब अशी भाजी तयार होते। तर तुम्ही सुद्धा ही भाजी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। मसाला लो फ्लेमवरती आपण बघा परतून घेणार आहोत। मसाल्यामध्ये हळूहळू फरक पडतो आणि मसाल्याचा रंग थोडा थोडा गडद होत जातो, डार्क होत जातो आणि व्यवस्थित आपला मसाला भाजून घ्यायचा आहे। या ठिकाणी बघा, आता कलरमध्ये चेंजेस आलेले आहेत आणि आपला मसाला व्यवस्थित तयार झालेला आहे। आता आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत। जास्त पाणी घालायचं नाही, आपण फक्त मसाला शिजेपर्यंत यामध्ये म्हणजे शिजण्यापुरती पाणी घातलेलं आहे। आता आपण मसाल्याला झाकून ठेवणार आहोत आणि व्यवस्थित उकळी आल्यानंतर आपण झाकण काढणार आहोत। ह्या बघा, मसाल्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि बऱ्यापैकी पाणी आहे ते आटलेलं आहे। तर आता आपण मसाल्याला असंच बॉईल होऊ देणार आहोत, त्यामधलं सगळ्या पाण्याची वेपर होऊ देणार आहोत आणि त्यानंतर आपण यामध्ये वाटाणे घालणार आहोत, टोमॅटो घालणार आहोत आणि बटाटे घालणार आहोत या ठिकाणी आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये भाज्यांना परतून घेणार आहोत। सोबत मी फ्लावरसुद्धा घातलेली आहे। आता बघा, मी भाज्यांना परतून घेतल्यानंतर आपल्या मसाल्यातलं जे काही पाणी होतं ते सगळं इव्हॅपरेट झालेलं आहे आणि आता आपण त्याला झाकून ठेवणार आहोत। आता या ठिकाणी बघा, भाज्यांना पाणी सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि भाज्यांना व्यवस्थित मिक्स करून पुन्हा आपण त्यांना झाकून ठेवणार आहोत। आता मीठ घातल्यामुळे ऑस्मोसिस होऊन भाज्या पाणी सोडतात आणि ह्याच पाण्यामध्ये आपण भाजीला शिजवणार आहोत। तर या ठिकाणी बघा, आपण एक्स्ट्रा पाणी घातलेलं नाही आहे, भाजींनाच पाणी सुटलेलं आहे आणि त्या भाज्या आता त्यामध्येच ह्या भाज्या शिजणार आहेत। तर आता साधारणतः 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण झाकण काढून बघणार आहोत। या ठिकाणी बघा, छान उकड आलेली आहे। आता उकड आल्यानंतर मी याच्यात थोडंसं आणखीन पाणी ॲड करत आहे। हे बघा, साधारणतः अर्धा ग्लास पाणी मी या ठिकाणी वाढवलेलं आहे। तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी वाढवू शकतात। तर या ठिकाणी असं मी आणखीन अर्धा ग्लास पाणी वाढवलेलं आहे।
जर तुम्हाला ही भाजी कमी रसात बनवायची असेल, थोडी घट्ट बनवायची असेल, तर तुम्ही पाणी कमी घालू शकतात. तर आता आपण उकळी येईपर्यंत भाजीला शिजवणार आहोत आणि एकदा भाजीला उकळ आली की आपण मस्त या भाजीला सर्व करणार आहोत. सर्व करण्याआधी यावरती मी कोथिंबीर घालत आहे, जेणेकरून भाजीची टेस्ट आणखीनच छान लागते. आणि आपण आता या भाजीचा आस्वाद घेणार आहोत. मैत्रिणींनो, रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.